मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल एका बाजूला कामतपाडा आणि दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. गणेश स्ट्रायकर इनवर गोविंद आपल्याला पाहायला मिळतोय. कामतपाडा त्यांच्या विपक्ष मंजिरी चॅम्पियन खांडपे या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होईल. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 1 या धावसंख्येवर 2 या धावसंख्येवर 2 धावा धावफलकावर. गोविंद यांच्या बॅटमधून 2 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर गणेशला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र तळला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 3 विकेट आणि 3 षटकारांसाठी रघुनाथजी धुमाळ यांच्याकडून पारितोषिक आहे 200 रुपयाचं. ओके. गणेश तयार गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले. वॉटर कॉट शाबीर आणि जबरदस्त झेल टिपला. फलंदाज बाद. गोविंद बॅक टू द पेव्हिलियन. शाबीरचा जबरदस्त झेल. फलंदाज फेल. थँक्यू. अजून एक पारितोषिक येत आहे रघुनाथजी धुम यांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेरील ऐवा जेलासाठी 200 रुपयाचं प्राइज. पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आकाश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला हा बॉल बॅक टू बॉलर. सुंदर फटका आणि ते चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. चौका. कराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला गणेश. शॉट ऑफ लेन. चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये मार्गस्थ असताना पाहतोय सध्याच्या घडीला. पहिलं षटक आहे. 1 बाद 6. गोलंदाज तयार गणेश. गणेशचा बॉल बॅट चेज आणि तिथे चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. 4 धावा या बॉलवर. चौका. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. मयूर आलेत आता गोलंदाजी मार्कवर. मयूरची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर ते तयार आहेत. महत्वाचा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपण मयूर या खेळाडूला पाहतोय गोलंदाजी करत असताना. मयूरचा हा बॉल सुंदररित्या जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये 4 षटकांची लढत आहे आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये आपण जर पाहिलं तर कितपत धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. कशा प्रकारची गोलंदाजी करतायत ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौका. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल जाऊन पोचेल ते आता 14 या धावसंख्येवर. 14 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. तोपर्यंत 2 धावा या बॉलवर कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती 16 या धावसंख्येवर. 16 रन ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मयूर. मयूरचा बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षक धावसंख्या धावफलकावर 17. 17 रन ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हा चेंडू बिग हिट. चेंडू हवेत. तिथे राहुल आलेत आणि सुंदर झेल पकडलाय. फलंदाज बाद. मोहन आहेत. सुंदर झेल फलंदाज बाद. थँक्यू. मला वाटतं उद्या खांडपे प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा गाव चॅम्पियन चालू होते आणि त्याचे सर्व ओनर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. तर सर्वांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. 17 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2. 17 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण मयूरला पाहतो. अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडूत फक्त 7 धावा आणि एक महत्त्वाची विकेट त्यांनी मिळवली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये हार्ड हिटर टीम कामतपाडाचा गणेश मैदानामध्ये दाखल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे फुल टॉस. तिथे मोहन दूरवरती राहिलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. डीजे धावा आहेत धावफलकावर. 54 झाले तर खुश होतील कामतवाडा संघ. आता 19 झालेला आहेत. 54 पर्यंत जातील का ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सचिन वाघचौडे यांच्या हातामध्ये आपल्याला बॉल पाहायला मिळतो.
गोलंदाज तयार. सचिन इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये. पहिल्याच बॉलला विकेट आले का ते पाहायचं आणि सचिनजी ॲडव्होकेट यांनी विकेट मिळवली आणि मोहनचा एक जबरदस्त झेल. फलंदाज बाद. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता आमचं हे व्यासपीठ. व्यासपीठावर अनेक मान्यवरांची मांदी आळी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि मुख्य कॅमेरामन आमचे काशीनाथ गायकवाड सध्याच्या घडीला ही चित्र कव्हर करतात. त्यामध्ये उस्मान म्हणून ज्याची ओळख आहे दिनेश आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या कव्हर धावसंख्या 3/19. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण मयूर या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावपलकावर 20 धावा आहेत. 20 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या क्षण रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज तयार आहे. गोलंदाज तयार. संदीप वाकचौडे अर्थात बारकू यांना इन ऍक्शन मध्ये पाहतो आणि ज्या ज्या वेळेस मैदानात बारकू उतरलाय मंजीर 11 खांडपेचा दबदबाच राहिलाय. आज काय घडते ते पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू हवेत. डाऊन द बॉल फिल्डर जजमेंट खराब आहे आणि पाहता पाहता 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण क्रिकेटचं अक्षरशः डोक्याला हात लावलेत मंजिरी चॅम्पियनच्या समर्थकांनी. गोलंदाज तयार आहेत. 4 षटकांचा सामना 3/22. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण सचिन यांना पाहता. इथे टाकलेला हा चेंडू काय गोलंदाजी केली जाते. पंचांकडे खूप मोठा अपील आणि विकेट आली. सचिनांना अजून एक विकेट प्राप्त होते. गणेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू. इथे स्पेशली आपण खेळाडू गणेश या खेळाडूचं कौतुक करू. पंचांनी कोणत्याही प्रकारचा इशारा न देता त्याची खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली आणि तो मैदानाच्या बाहेर येतोय. ही आदिवासी संघांची खासियत राहिली आणि स्पेशली कामतपाडा संघ ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये खेळतो ना एक खेळाडू वृत्ती या संघाकडून पाहायला मिळते. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आपल्या कवर 4/22. शेवटचे अजूनही 2 बॉल या षटकातले शिल्लक आणि बॅटर मैदानामध्ये कैलास दाखल होताना पाहायला मिळतं. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगला बॉल राहिलाय. विशेष सहकारी आणि ज्या ज्या वेळेस मोर्या प्रतिष्ठानचं आयोजन आपण पाहतो त्यावेळेस मोलाचा वाटा जे व्यक्ती महत्वाचा आहे ते सोमनाथजी खाटेगरे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि काय कमी आपल्या या स्पर्धेला पडते ते पाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. 4/22. गोलंदाज तयार. सचिनचा हा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या या षटकामध्ये धावा खर्च केलेला आहेत त्या 4 आणि 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत सचिनजी वाकचौडे यांनी. 4/23. षटक क्रमांक कंप्लीट.
आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 4 बाद 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण शाबीरला पाहतोय गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तो शाबीर यांच्या बॅटमधून एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या बाहेर सराव करणारे त्यांना विनंती असेल आपण सराव थांबवा जरा. धावफलकावर 4 बाद 25. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती 26 या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 27 या धावफलकावर. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास आणि कुणाल ही जोडी आपण पाहतोय. 4 बाद 27 आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. शाबीर. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. ही महत्वाची सूचना. गोलंदाज शाबीर. इथे राखलेला हा चेंडू सुंदररित्या तळाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी वेल बॉलिंग. सुंदर गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कामगिरी कशी होते ते पाहिजे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 29. 4 बाद 29. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मोर्या प्रतिष्ठान खाटेगर आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ गणेशपूर. टॉस साठी संपर्क साधा. गोलंदाज तयार. शाबीर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. सचिन आणि तिथे मिस फील्ड. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु नकार आहे. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 31 या धावसंख्येवर. 31. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. शाबीर. शाबीरचा हा चेंडू क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 31 आहे. 5 फलंदाज बाद आहेत. 32 धावांचं टार्गेट. टॉस आणि तदनंतर सेकंड इनिंग साठी पुन्हा एकदा आमंत्रित करू आपण प्रथम सर यांना. धन्यवाद. तीस धावेंचे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. मंजिरी चॅम्पियन्स खांडपे आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना ओम साई कामतपाडा असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील.
विनंती असेल मंजिरी चॅम्पियन्स खांडपे टीमला आपली ओपनिंग पेयर आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची आहे. फल्डिंग लागलेली आहे कामतपाडा संघाची. 31 जावा स्कोरबोर्ड वरती 32 जावेंचं टार्गेट. आजची सरासरी प्रति षटकामागे तुम्हाला मेंटेन करायची आहे. यानंतर आपण मॅच दिशेला वळणार आहोत, परंतु त्याआधी टॉस एका बाजूला मोरिया प्रतिष्ठान खाटेगर, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जगदंब 11 गणेशपूर. दोन्ही टीम्सचे कॅप्टन चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये असे आपल्या सर्वांचे लाडके सोमनाथ दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस करून घेऊया आपण. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जो मात्र केला जाईल एका बाजूला मोरिया प्रतिष्ठान खाटेगर, दुसऱ्या बाजूला जगदंब 11 गणेशपूर असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गणेशपूर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल मोरिया प्रतिष्ठान आपला कॅप्टन देखील त्वरित उपस्थित राहणार आहे. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय सोमनाथ सरांचे शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय घरच्या मैदानावरती. मोरिया प्रतिष्ठान खाटेगर या संघाने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी जगदंब 11 गणेशपूर या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आजच्या दिवसामधील पाचवा सामना पाहायला मिळतो. अजून दोन सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे विनंती असेल करायचे थोडंसं स्पीडअप. चला करायचे थोडंसं स्पीडअप सर. यानंतर आपण टायमर लावू, या गोष्टीची नोंद करून घ्यायची, कारण खूप जास्त अवधी घेतला जातोय 4 षटकांसाठी 30 मिनिटांचा अवधी जो मात्र घेतला जातोय, त्यामुळे विनंती असेल करायचे थोडंसं स्पीडअप. आपण पाहतोय 32 जावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. असं म्हटलं जातं कि राजा तो राजा बाकी सारी प्रजा, सबसे बड़ी ताकत ताकत से बड़े हम, और अब पंगा लिया है तो देखते हैं किसमें कितना है दम. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय बेधक असा मारा केला जातोय. पहिला चेंडू ज्यावरती फलंदाज बीट होत आहे, चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. राहुल आणि किशोर ही जोडी खेळपट्टीवरती. यावेळेस क्रॉस द लाईन फटका सुजवायचं होतं, मागच्या पायाला थोडंसं खोलण्यात आलं आणि त्यानंतर पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं होतं. अक्रॉस द लाईन फटका सुजवायचं होतं, क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट होता. चेंडू पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातामध्ये विचावतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतील. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र पहिलं गोविंद बॉलिंग मार्क वरती आहेत. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे लढाई करावी लागणारे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, तर दुसऱ्या बाजूला धावेंसाठी संघर्ष करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या मंजिरी चॅम्पियन्स खांडपे संघाला. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळतील. 32 धावेंची गरज. समीकडे येऊन ठेपलाय 21 चेंडू आणि 32 धावेंची गरज. एक मोठा फटका आणि त्यासोबतच सिंगल डबलचा खेळ. मॅच मध्ये तुम्ही पुन्हा एकदा वर्चस्व गाजवू शकाल, परंतु वर्चस्व गाजवायचं असेल तर स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. सांगावं लागेल संघाने माझ्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे आणि संघाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मी करेल. बघूया कशी कामगिरी होतीये. येणारे 3 चेंडू इम्पॉर्टंट असतील. इथे फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजवणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा येतोय संघर्षमय चौकार फलंदाज किशोरच्या बॅटमधून. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 4 वरती. यावेळेस देखील चांगला फटका आहे. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत. एफर्ट चांगलं होतं परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट जगतामधील सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. षटकार. क्षणाला बदलणारे चित्र
आयुष्याचा पटल असू दे किंवा टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान असू दे, आपल्याला पाहायला मिळतात. एक तेरी तो एक मेरी. अगदी त्याप्रमाणे पहिले 3 चेंडू गोलंदाजाचे, त्यानंतरचे 2 चेंडू फलंदाजाचे. स्कूप करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेज मोठी आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांची मोहर या फटक्यावरती. बॉल सीमा पार, चौकार. दिवसाचा विचार केला शिवलेश्वर शिवळे विपक्ष संदीप पिनवेन डेहनोली अशी होती. 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज, 3 चेंडूंमध्ये 23 धावा आल्या. 15 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असताना 8 धावांनी ती मॅच शिवलेश्वर शिवळे संघ जिंकला होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, इथे कुठलाही संघ कमबॅक करू शकतो. 14 धावा लागल्यात स्कोरबोर्डवरती. समीकरण येऊन ठेपलंय 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. असं म्हटलं जातं की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मॅच के अंदर लढना सीख लो. इथे लढावं लागेल, इथे घडावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, सांगावं लागेल संघाने माझ्यावरती जिम्मेदारी टोपली आहे आणि त्या जिम्मेदारीला साजेशी कामगिरी मी करेल. कारण दुसऱ्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवणं ही सोपी गोष्ट आहे, परंतु स्वतःच्या खांद्यावरती ती घेणं आणि ती पेलणं यशस्वीरित्या ही खूप अवघड गोष्ट आहे. बघूया काय कामगिरी होती. 18 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती पुंडलिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अलॉंग द वे चेंडूला स्टिअर करायचं होतं, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने. 15 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. अगदी चेंडूच्या मारेटनुसार फटकेबाजी केली जाते. बॅटिंग करणाऱ्या संघाला करायचे काय तर सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्यासोबतच चौकार येत असेल, खराब चेंडू असेल त्याला नक्कीच करपूस समाचार करा, परंतु चांगला चेंडू असेल सन्मान द्या. कुछ नाही सो कुछ तो सही. अगदी त्याप्रमाणे डॉटपेक्षा सिंगलला इथून प्राधान्य देणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही डॉट बॉल खेळाल तर प्रेशर तुमच्यावरती बिल्डअप होऊ शकेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघाला जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट काढावे लागतील. इथे फलंदाज थोडेसे शफल झाले होते. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग पाहायला मिळते. 16 धावा स्कोरबोर्डवरती. प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सागर कापडी सर पाहायला मिळतील. मी म्हणेल कलम खांडे गावाला पडलेले एक गोड स्वप्न म्हणजे सागर सर. सातत्याने मी सागर सरांना फॉलो करतोय. 0% ॲटिट्यूड जर कोणाला आपण म्हणतो तर अगदी त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे सागर सर आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय आणि त्यांच्या सोबतीला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला धर्मेंद्र वर्मा सर पाहायला मिळतात. एक प्रतिम असे लेजंड क्रिकेटर, त्यासोबत अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. माझं जितकं वय नाहीये त्यापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव त्यांना अंपायरिंगचा देखील आणि क्रिकेट खेळायचा देखील आहे. असे टॅलेंटेड आपल्याला अंपायर्स पाहायला मिळतात. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतात. पुंडलिक यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. लागतोय पहिला झटका 17 आकड्यावरती. बॅटिंग करत असताना खांडपे संघाला
बघूया कशी कामगिरी होती या मॅच मध्ये, कारण पहिल्या चेंडूवरती एक धाव, बॅक टू बॅक 2 वाईड बॉल आले, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट येतोय. मोमेंटम शिफ्ट होईल का हा मोठा प्रश्न असेल, की दुसऱ्या बाजूला जो मोमेंटम पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच मंजिरी चॅम्पियन्स खांडपे संघाला मिळालाय, तो ते सध्याच्या स्थितीला अजून पुढे नेतील. येणारे चेंडू आपल्याला सांगून जातील. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करायचं होतं, पॉइंट रिझन वॅकेंट पाहायला मिळतोय, कुठेतरी इनफिल्डला भेदायचं आणि त्यानंतर जास्तीत जास्त धावा अशा मात्र जन्मवायचं असं प्रयत्न करण्यात आलं होतं. सतरा धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फिल्डर पाहायला मिळतील, फिल्डिंग चांगली होतीये, दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगल मदतीने टीमची टोटल 18 आकड्यावरती पाहायला मिळेल. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो सुदामजी केदार सरांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर दिनेशी शिंदे सरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत रमेशजी रसाळ सर असतील, रितेशजी मोरे सर असतील, जे भाऊसाहेब आहेत, त्यांच्या समवेत युवा नेतृत्व विशालजी कोर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत असेल. यावेळेस बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅटची कट लागली, परंतु नशिबाची साथ आणि त्यावरती धावा 4. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जे प्लेयर आहेत त्यांनी पडद्याला सोडायचे विनंती असेल. यावेळेस आपण पाहतोय स्लॉक करायचा प्रयत्न होता, मागच्या चेंडू जर आपण पाहिलं तर चांगला होता, त्यावरती नशिबाची साथ मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 आकड्यावरती. 10 धाव्यांची गरज, 12 चेंडू आणि 10 धाव्यांची समीकरण पाहायला मिळतोय. 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण येऊन टेपला येणारे 12 चेंडू, विजयासाठी 10 धाव्यांची गरज मंजिरी चॅम्पियन्स खांडपे संघाला. तर आपण शुभ सन्मान करणार आहोत. विनंती आहे सन्माननीय सोमनाथ दादा खाटेगरे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम सुदामजी केदार साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. उद्योजक समाजसेवक आहेत आणि त्यासोबतच विचार केला तर एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व असणारे सुदामजी केदार सरांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. आकाश आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती तयार होतो. इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील या तिसऱ्या षटकामध्ये तयार होत आहेत. 12 चेंडू 10 धाव्यांची गरज. बारा चेंडू 10 धावेची गरज. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतो. याला म्हणतात एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. अगदी इथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. अशाच प्रकारे काहीसं आपल्याला पाहायला मिळालं होतं. वर्ल्ड कपची फायनल होती, त्यामध्ये सेम अशाच प्रकारे काहीतरी सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळालं होतं. इथे आपण पाहतोय खेळाडू वृत्ती दाखवली गेली आणि त्यानंतर धावले नाहीयेत, यालाच म्हटलं जातं ग्रामीण क्रिकेट. 24 धावा स्कोरबोर्ड वरती, 8 धाव्यांची गरज. यावेळेस बॅकफुटला आले, कट केलंय, स्क्वेअर कटचा देखना स्ट्रोक, बॉल चाललाय पॉइंट रिजन मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 26 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस केला आणि त्यानंतर सामना कंप्लीट झाल्यावरती आपण मान्यवरांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत, ज्यामध्ये दिनेशजी शिंदे साहेब असतील, रमेशदादा रसाळ असतील, भाऊसाहेब रितेशदादा मोरे असतील आणि त्यांच्या समवेत युवा नेतृत्व विशालदादा कोर असतील. या सर्वांचा आपण शुभ सन्मान जसं मॅच कंप्लीट होईल तसं करणार आहोत. त्यांच्या समवेत उद्योजक समाजसेवक परेशदादा कोर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल.
टीमची टोटल 26 वरती विजयासाठी अजूनही 6 धावेची गरज. मंजिरी चॅम्पियन्स कांडपे संघ सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी लेट एंट्री झाली होती, पण त्यानंतर त्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपण दोन्ही मॅच मध्ये आतापर्यंत पाहिली आहे. इथे डॉट बॉल येतोय. 9 चेंडू 6 धाव्यांची गरज. 6 धावेची गरज, 9 चेंडू शिल्लक. मला आठवतं मेगा फायनलची मॅच सुरू होती, गावदेवी वरप तो सामना खेळत होता. 6 चेंडूंमध्ये 5 धावा त्यांनी मेगा फायनलच्या मॅच मध्ये डिफेंड केल्या होत्या. 9 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज असताना देखील त्यांनी त्या धावा डिफेंड केल्या होत्या. इथे कशी कामगिरी होते हे देखील पाहणं गरजेचं असेल. यावेळेस व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या मदतीने 27 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. आता समीकरण येऊन टेपलंय 9 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. कुठला संघ इथून पुढच्या फेरीमध्ये अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस चांगला चेंडू होता, सन्मान देण्यास भाग पाडलेला आहे. बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. हिंदीमध्ये कलाइयों का बेहतरीन इस्तेमाल, अगदी त्याप्रमाणे बॉटम हँडचा चांगला वापर. सिंगल धावा एक्झिक्यूट. 28 धावा धावफलकावरती. 8 चेंडू आणि 4 धावेची गरज. 4 रनों की अभी भी आवश्यकता देखने को मिलेगी. 8 गेंदे शेष. आकाश आपण पाहतोय यावेळेस चांगला फटका इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आपल्याला पाहायला. चॅम्पियन्स खांडपे संघाने अभिनंदन टीम खांडपे. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत कामतपाडा संघाला. यस, शुभ सन्मान आपण करतोय. विनंती असेल सन्माननीय दिनेशजी शिंदे साहेबांना आपण आपला शुभ सन्मान जो मात्र स्वीकारायचा आहे. मायेशी आपुलकीची उबदार दमदार आपण शाल त्यासोबतच या स्पर्धेच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देऊन